कोणताही आरोपी ज्याचा जामीन नाकारलेला आहे, जामीन फेटाळलेला आहे आणि ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात केलेला आहे. तुम्ही दंगलीतले आरोपी पकडलेत ना नागपूरचे, तुम्ही दंगलीतले आरोपी पकडलेत आणि रोज पत्रकार परिषदा घेऊन पोलीस सांगतायत याला पकडलंय, त्याला पकडलंय, त्याला पकडलंय. पण ज्याला खरोखर पकडायचा होता तो पळून गेला. हायकोर्टाने 4 दिवसापूर्वी जामीन नाकारलेला असताना हा जर पळून जात असेल तर बघा, ज्या दिवशी त्याला हायकोर्टानं जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता. ही नागपूर पोलिसांची जबाबदारी आहे. जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे. खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी या संदर्भात जबाब दिला पाहिजे. पण आमचे गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते हवेत पतंग उडवत बसतात. त्यांची पतंग फाटली आहे, खरं म्हणजे पतंग फाटली आहे, त्यांची पतंग भरकटलेली आहे. ते कसले पतंग उडवतात नागपुरात बसून. आज ते नागपूरला गेलेत आणि दंगलीच्या अनुषंगाने ते पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणजे हे पहा, दंगल घडवणारे यांचेच लोक आहेत. कुणाची हिंमत आहे का आमच्या सरकारच्या काळात दंगली घडल्या नाहीत? कधीच घडल्या नाहीत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दंगल घडली नाही. नारायण राणे मुख्यमंत्री असताना दंगल झाली नाही. माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगल घडली नाही. किंबहुना फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेना असताना, आमचं एकत्र सरकार असताना सुद्धा दंगल घडली नाही. आता कशी काय दंगल नागपूरला घडू शकते? कोण जबाबदार आहे याला सांगा? हे दंगलखोर तुमचे आहेत. औरंगजेबाची कबर उखडा सांगणारे लोक तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. त्यांच्यावर कारवाई करताय का तुम्ही? दंगलीला खतपाणी घालणारे लोक तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत. हां, विधिमंडळात बसून हे नरडी गरम करून वातावरण पेटवणारे लोक तुमच्या बाजूला बसलेले आहेत कॅबिनेटमध्ये. कोणावर कारवाई केली तुम्ही? हे चिल्ले पिल्ले लोकांवरती कारवाई केली. रस्त्यावरती आलेले पोरं मुख्य आरोपी तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत. म्हणून मी म्हणतोय, हे अख्खं सरकार जे आहे हे सरकार मानसिकदृष्ट्या भ्रष्ट, विकलांग आणि मनोरुग्ण झालेलं आहे. का करू नये? का करू नये? सरकारमध्ये बसले त्यांचे बाप काय वरून आकाशातून झग्यातून पडले आहेत का? तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही संयमाने वागलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. ज्या पद्धतीची भाषा गेल्या काही काळापासून त्यांचे फडणवीस यांचे सहकारी करतायत, ही भाषा या राज्याला शोभणारी नाही.